2024च्या निवडणुकीमध्ये राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते. काल मी एक ट्विट केलेलं आहे निवडणूक आयुक्तांवर. 2024 साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्यानं नरेंद्र मोदी आणि त्यांचे लोक निवडणुका जिंकू शकले, ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. जगदीप धनखड बेपत्ता झाले, तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. ते कुठे गेले? राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमारने द्यायला पाहिजे होतं. तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते, ज्याने शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिलं, गद्दारांना दिलं, घटनेविरुद्ध जाऊन, आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. ते राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. मी त्याच्या संदर्भात सोशल मीडियावरती माझा प्रश्न टाकलेला आहे. त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. जगदीप धनखड जसे दिसत नाहीये, तसे राहुल गांधींनी हल्ला सुरू केल्यापासून, आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला सुरू केल्यापासून, मतचोरी प्रकरणात 2024 पासून, हे तेव्हाचे आयुक्तांना सुद्धा लोकांशी बोलण्यापासून, मत व्यक्त करण्यापासून थांबवलेलं आहे. कदाचित ते दिल्लीमध्येही त्यांना आता ठेवलेलं नाही.